नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक बागुल वेडी श्री निमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्रीमान P.D. सुराणा कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय निमनगर चांदवड आपणा सर्वांचे आजच्या या ऑनलाईन तासिकेमध्ये सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासिकेमध्ये आपण प्रयोग भाग 1 आपण अभ्यासलेला आहे आणि यामध्ये नेमकं प्रयोग म्हणजे नेमकं काय, प्रयोगाची व्याख्या कशी असते, त्याच्या विविध व्याख्या आपण बघितल्यात। एवढंच नव्हे तर प्रयोग समजून घेण्यासाठी किंवा हा घटक समजून घेण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत त्या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे, समजून घेतलेल्या आहेत। विभक्ती प्रत्यय असो, कर्ता असो, कर्म असो, क्रियापद कशाला म्हणतात, या सगळ्या घटकांचा आपण सविस्तर आढावा अभ्यास आपण गेल्या तासिकेमध्ये आपण केलेला आहे। त्यानंतर आपण प्रयोगाचा एक प्रकार तो म्हणजे कर्तरी प्रयोग तो आपण अभ्यासलेला आहे। मग कर्तरी प्रयोगाची व्याख्या काय आहे ते आपण नीट लक्षात घेतलं, त्याची लक्षणे, त्याची उदाहरणं, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत मित्रांनो त्या आपण गेल्या तासाला समजून घेतलेल्या आहेत। आज आपल्याला प्रयोगाचा दुसरा प्रकार तो म्हणजे कर्मणी प्रयोग आणि तिसरा प्रकार भावे प्रयोग, हे दोन प्रयोग जे आहेत हे दोन प्रयोग आपल्याला नीट लक्षात घ्यावयाचे आहेत। आपण गेल्या तासाला बघितलं होतं की प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडतात। पहिला कर्तरी प्रयोग, दुसरा कर्मणी प्रयोग आणि तिसरा भावे प्रयोग। कर्तरी प्रयोगाची जी लक्षणं होती ती आपण बघितली की कर्त्याचे लिंग, वचन आणि पुरुषानुसार क्रियापदाच्या स्वरूपात बदल होतो तेव्हा कर्तरी प्रयोग होत असतो। म्हणजे कर्त्याचं लिंग, वचन, पुरुष बदललं की क्रियापदाचं रूप बदलत असतं, त्यावेळेस कर्तरी प्रयोग असतो। कर्मणी प्रयोग केव्हा होतो की ज्यावेळेस कर्माच्या लिंग, वचन, पुरुषानुसार क्रियापदाचं रूप बदल होतो किंवा क्रियापदाच्या रूपात बदल होतो। म्हणजे कर्मानुसार, कर्माचे लिंग, वचनानुसार क्रियापदाच्या रूपात बदल झाला की कर्मणी प्रयोग। आणि कर्ता किंवा कर्माच्या लिंग, वचन, पुरुषानुसार क्रियापदाच्या स्वरूपात बदल होत नाही त्यावेळेला भावे प्रयोग होत असतो। तर आपण हे 3 मुख्य प्रकार जे आहेत ते आपण नीट समजून घेऊया। त्यातला कर्तरी प्रयोग आपण समजून घेतलेला आहे। आजच्या या ऑनलाईन तासिकेमध्ये कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग हे 2 प्रयोग जे आहेत ते आपल्याला नीट समजून घ्यायचे आहेत। आता सुरुवातीला बघूया कर्मणी प्रयोग। आता कर्मणी प्रयोग लक्षात घ्यायचा असेल तर सुरुवातीला आपल्याला त्याची व्याख्या लक्षात घ्यावी लागणार आहे। मग व्याख्या काय आहे त्याची? जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या लिंग, वचन व पुरुष याप्रमाणे बदलते तेव्हा तो कर्मणी प्रयोग असतो। म्हणजे जेव्हा वाक्यातील क्रियापद, आता वाक्य म्हटलं की त्याच्यामध्ये 3 घटक असणारच, कर्ता, कर्म आणि क्रियापद। पण जेव्हा कर्माच्या लिंग, वचन, पुरुषामध्ये जर बदल केला तुम्ही आणि तोच बदल जर समजा तो बदल केल्यानंतर क्रियापदाच्या रूपात सुद्धा बदल होत असेल तर तेव्हा तो प्रयोग कर्मणी प्रयोग असतो।
म्हणजे कर्माच्या लिंग वचन पुरुषामध्ये बदल झाला की क्रियापदाच्या सुद्धा स्वरूपामध्ये बदल होत असतो, म्हणजेच त्यावेळेला तो कर्मणी प्रयोग असतो. मग कर्मणी प्रयोग जरी असला पण कर्मणी प्रयोग ओळखायचा कसा की हा कर्मणी प्रयोग आहे अजून, तर त्याची काही लक्षणं ती आपल्याला लक्षात घ्यावी लागणार आहेत. मग ती लक्षणं कोणती आहेत ती बघा आता इथे. पहिलं कर्ता सामान्यतः तृतीय विभक्तीत असतो. आता विभक्ती प्रत्यय कशाला म्हणतात हे आपण मागच्या तासाला आपण लक्षात घेतलं होतं. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो. नाम किंवा सर्वनाम यांचं ज्या वेळेला विभक्ती रूप तयार केलं जात असतं त्यावेळेला नाम किंवा सर्वनामाला जी अक्षरं जोडली जातात त्याला प्रत्यय असे म्हणतात. म्हणजे नाम आणि सर्वनाम यांचं विभक्ती रूप तयार करत असताना त्या नाम आणि सर्वनामाला जी अक्षरं जोडली जातात त्याला विभक्ती प्रत्यय असं म्हणतात. जसं तुम्हाला सांगतात विभक्ती रूप तयार करणं म्हणजे नेमकं काय ते मी सांगतो तुम्हाला आता. जसं बसणे मूळ शब्द आहे, मग याचं विभक्ती रूप कसं? बसल्याने, बसताच, बसल्यावर, हे झालं विभक्तीचं रूप. मग बसल्याने ने हे काय आलं? प्रत्यय. मग म्हणजे विभक्तीचं नाम आणि सर्वनाम यांचं विभक्तीचं रूप तयार करताना नाम आणि सर्वनामाला जी अक्षरं जोडली जातात त्याला प्रत्यय असं म्हणतात. जसं राजा मूळ शब्द आहे, मग राजाने, राजाला, हे त्याचं विभक्ती रूप झालं. मग राजा हे नाम आहे, मग त्याला कोणतं अक्षर जोडलं गेलं विभक्ती रूप तयार करताना? राजाला, ला हे काय झालं? प्रत्यय झालं. आणि विभक्तीचे जे 8 प्रकार आहेत ते आपण गेल्या तासाला बघितले होते. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन, ही 8 रूपं जी होती, 8 प्रकार जी होती ती आपण बघितली होती. मग इथे ते सांगितले कर्ता सामान्यतः. ज्यावेळेस कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा की जो कर्ता जो असतो ना तो कर्ता कधीकधी तृतीय विभक्तीत असतो. खाली उदाहरण दिले बघा. माधुरीने नृत्य केले. आता माधुरी कर्ता आहे, माधुरीने, ने एक कोणता विभक्ती प्रकार आहे? तृतीय आहे. ने ये शी एक वचन आणि नी ही शी ई हे अनेक वचन, मग ने एक वचन आहे. कधीकधी हा कर्ता द्वितीय किंवा चतुर्थी विभक्तीत असतो. आता चतुर्थी किंवा द्वितीय विभक्ती सारखेच आहे. स ला ते, स ला ना ते. आता अथर्व ला आलं का म्हणजे द्वितीय विभक्ती आली, म्हणजे अथर्व कर्ता आहे तो द्वितीय विभक्तीमध्ये. कधीकधी हा कर्ता पंचमीमध्ये पण असतो. जसं रामाकडून रावण मारला गेला. ऊन हून आणि ऊन हून ही एक वचन आणि अनेक वचन ही पंचमीची विभक्ती प्रत्यय आहेत. तर रमाकडून म्हणजेच इथे पंचमी ही विभक्ती आली. तर कधीकधी कर्ता हा षष्ठी विभक्तीमध्ये सुद्धा असतो. विभक्तीचं रूप लागलेलं असतं त्याला. नरेंद्राचे भाषण चांगले झाले, म्हणजे नरेंद्राचे चे म्हणजे विवेकानंदांचं खरं नाव काय होतं? नरेंद्र. तर नरेंद्राचे चे हे आता विभक्तीचं रूप आलं. मग ते षष्ठीचे चा ची चे एक वचन आणि चे चा ची अनेक वचन. तर साधारणतः कर्ता कधी तृतीय, द्वितीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी विभक्तीचं रूप हे त्याला लागलेलं असतं. हे कर्मणी प्रयोग ओळखण्याचं काय पहिलं लक्षण आहे, हे आपल्या लक्षात येतं. दुसरं लक्षण आता तेही आपण नीट समजून घेऊया. कर्म नेहमी प्रथमा विभक्तीत असतं. कर्म नेहमी प्रथमा विभक्तीत असतं. म्हणजे कर्ता कर्म क्रियापद अशी वाक्याची रचना असते. जे कर्म जे असते त्याला विभक्ती प्रथम विभक्तीत असतं. म्हणजे काय? प्रथमा विभक्ती एक वचन प्रत्यय नाही आणि अनेक वचन प्रत्यय नाही.
हे तक्त्यामध्ये बघितलं होतं. तुम्ही तक्ता नीट बघा, तुम्हाला लक्षात येईल. प्रथमाला विभक्ती प्रत्यय नसतं, एक वचनालाही नाही आणि अनेक वचनाला नाही. म्हणजेच थोडक्यात काय, कर्माला विभक्ती प्रत्यय नसतं आणि वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या लिंग, वचन व पुरुष याप्रमाणे बदलते. म्हणजे कर्माच्या लिंग, वचन आणि पुरुषामध्ये जर बदल केला तर क्रियापदाच्या स्वरूपामध्ये सुद्धा बदल होत असतो. आणि शेवटचं, आता इथे कर्मशब्द आला आहे पण तो क्रियापद पाहिजे. तिथे क्रियापद शक्यतो हे भूतकाळातच असते. क्रियापद जे असते काय असतं ते भूतकाळात असते. ही आपल्याला सगळी कर्मणी प्रयोगाची लक्षणे सांगता येते. आपण थोडीशी काही उदाहरणं बघू याची. आता उदाहरणं बघितले ना तुम्हाला अजून व्यवस्थित लक्षात येईल. आता कर्ता बदलून आपण प्रयोग करून बघूया. आता एक उदाहरण दिलं तुमच्यासमोर. अभिषेकने गाणे गायले. आता इथे कर्ता बदलून घेऊ आपण. आता अभिषेक पुल्लिंगी आहे कर्ता, आपण स्त्रीलिंगी करून बघू आपण. काजलने गाणे गायले, पुल्लिंग होतं अभिषेक, तिथे आपण काजलने स्त्रीलिंगी केलं. क्रियापद बघा, शेवटचा शब्द गायले, बदल झाला. अभिषेकने गाणे गायले, क्रियापद गायले झालं. आता अभिषेक कर्ता, गाणे कर्म आहे, गायले क्रियापद आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये पण बघा, ब मध्ये काजलने गाणे गायले, इथे लिंग जरी बदलले तरी क्रियापद गायलेच राहिलं आहे. आता पुरुष बदलून बघूया. त्याने गाणे गायले, पुरुषामध्ये बदल केला आपण तरी क्रियापद काय आलं, गायलेच आलं. सर्वांनी गाणं गायले. आता इथे बघा वचन बदल केलं आपण. सर्वांनी म्हणजे एक वचन होतं, काजल, अभिषेक, त्याने एक वचनात होता करता. आपण अनेक वचनामध्ये केला तरी क्रियापदाच्या स्वरूपामध्ये बदल झाला नाही. म्हणजे हा कर्तरी प्रयोग निश्चितच नाही आहे. आता कर्ता बदलून पाहिला, आता कर्म बदलून बघू आपण. आता कर्म बदलून जर बदल झाला तर समजून घ्यायचं की तो कर्मणी प्रयोग आहे. पहिलं उदाहरण, केशवने सदरा खरेदी केला. आता सदरा, आता बघ केशव कर्ता आहे, सदरा हे कर्म आहे, खरेदी केला हे काय क्रियापद आहे. मग सदरा हे कर्म जे, आता मागच्या उदाहरणांमध्ये आपण कर्त्यामध्ये बदल केला, आपण लिंग वचन पुरुषामध्ये, तर फरक पडला नाही क्रियापदाच्या स्वरूपामध्ये. आता आपण कर्माच्या स्वरूपामध्ये बदल करतोय, आपण लिंग वचन पुरुषामध्ये बदल करू. आपण बघूया आपण क्रियापदाच्या रूपात बदल होतो का. केशवने सदरा खरेदी केला. आता सदरा पुल्लिंगी आहे, आपण स्त्रीलिंगी करू. केशवने विजार खरेदी केली. आता विजार सदराच्या ठिकाणी आपण काय केलं, विजार पुल्लिंगी केलं आपण. तर बघा खरेदी केला चं काय झालं, क्रियापद खरेदी केली. म्हणजेच कर्माचं लिंग जर बदललं तर लगेच क्रियापदाचं रूप बदललं. म्हणजे हा कोणता प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग आहे. कमलने बक्षीस मिळवले. आता यामध्ये कमलने स्त्रीलिंगीच आहे, पण बक्षीस जे कर्म आहे ते एक वचनामध्ये, कमलने बक्षिसे मिळवली. दुसरं उदाहरण बघा, कमलने बक्षिसे मिळवली. आता बक्षीस एक वचन होतं, आपण त्याचं काय केलं, अनेक वचन केलं. तर काय होऊन गेलं, जिथे मिळवले होते त्याचं काय झालं, क्रियापद मिळवली. कमलने बक्षिसे मिळवली. वचनात बदल केला कर्माच्या, तर क्रियापदाच्या रूपात बदल झाला. म्हणजे हा कोणता प्रयोग असेल, कर्मणी. तिसरं उदाहरण बघा, समीरने पुस्तक वाचले. आता समीर कर्ता, पुस्तक कर्म, वाचले क्रियापद. आता त्याच्यामध्ये बदल केला आपण कर्मामध्ये. समीरने गोष्ट वाचली, पुरुषामध्ये बदल केला आपण.
पुस्तकच्या ठिकाणी काय केलं, गोष्ट, पुरुष बदलला आपण, समीरने गोष्ट वाचली. बघा, तर लगेच क्रियापदामध्ये बदल झाला. पुस्तक वाचले आलं होतं ते इथे गोष्ट वाचली आलेली आहे. म्हणजे कर्माच्या पुरुषामध्ये बदल केला तर क्रियापदाचं स्वरूप बदललेलं आहे, म्हणजे हा कर्मणी प्रयोग आहे. चौथं उदाहरण, सुहास आंबा खातो. आता आंबा हे काय, कर्म आहे. आंबा खातो, त्याचं लिंग बदललं आपण, आंबाच्या ठिकाणी चिंच केली आपण, सुनीता चिंच खाते. चिंच केल्यावर म्हणजे इथे कर्ताही बदलला आपण, कर्म बदलला आपण, पण कर्म बदलून आंबाच्या ठिकाणी चिंच केली आपण, सुनीता चिंच खाते, तर लगेच क्रियापदाच्या स्वरूपामध्ये बदल झालेला आहे. म्हणजे हा कोणता आहे, कर्मणी प्रयोग आहे. 5, वाघाकडून बकरी मारली गेली. आता बकरी हे कर्म स्त्रीलिंगी आहे म्हणून क्रियापद गेली आलं. आता आपण पुढच्या उदाहरणामध्ये आपण कर्माचं लिंग बदलू. आपण वाघाकडून बैल मारला गेला, बैल पुल्लिंगी केलं तर मारला गेला असं आलं क्रियापद. म्हणजेच कर्माच्या रूपात बदल केला तर क्रियापदाचं स्वरूप बदललं. म्हणजेच कर्मामध्ये बदल केला तर क्रियापदाचं रूप बदलून राहिलं आहे. म्हणजे हे सगळी उदाहरणं ही कर्मणी प्रयोगाची आहे. अगोदर आपण कर्ता बदलून बघितला, कर्त्याचं लिंग वचन पुरुष बदलून पाहिलं, पण क्रियापदाच्या रूपात बदल होत नव्हता. पण कर्म बदलून पाहिलं, कर्माचं लिंग वचन पुरुष यामध्ये बदल केला आपण, तर लगेच आपल्याला क्रियापदाच्या स्वरूपामध्ये बदल झालेला दिसला. म्हणजेच हा प्रयोग कोणता असावा, हा कर्मणी प्रयोग आहे. आता तुम्हाला हे लक्षात आलं असेल, कर्मणी प्रयोग. आता पुढचा प्रयोग बघूया आपण, तिसरा आणि शेवटचा प्रयोग, भावे प्रयोग. आता सगळ्यात पहिले भावे प्रयोगाची व्याख्या आपण नीट लक्षात घेऊया. जेव्हा वाक्यातील क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन व पुरुष याप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी पुल्लिंगी व एकवचनी असून स्वतंत्र असते, तेव्हा तो भावे प्रयोग असतो. व्याख्या पुन्हा एकदा वाचतो, लक्षात घ्या. जेव्हा वाक्यातील क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन व पुरुष याप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी व एकवचनी असून स्वतंत्र असते, तेव्हा तो भावे प्रयोग असतो. आता व्याख्येमध्ये काय सांगितलं ते थोडंसं नीट समजून घेऊया. आपण याच्या अगोदर 2 प्रयोग संपवलेत आपण, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग. जेव्हा कर्त्याच्या लिंग वचन पुरुषामध्ये बदल झाला आणि त्याच वेळेला जर क्रियापदाचं रूप जर बदललं तर तो कर्तरी प्रयोग असतो. आणि ज्या वेळेला कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे जर क्रियापदाच्या स्वरूपामध्ये बदल होत असेल तर तो कर्मणी प्रयोग असतो. भावे प्रयोगात काय होतं, तुम्ही कर्त्याचं किंवा कर्माचं कोणाचंही लिंग वचन पुरुष बदल करून बघा. म्हणजे एकदा तुम्ही कर्त्याचं लिंग वचन पुरुष बदल करून बघा, दुसऱ्या वेळेला कर्माचं लिंग वचन पुरुष बदल करून बघा, आणि दोघांमध्ये बदल केला आपण, कर्त्याचे लिंग वचन पुरुषामध्ये बदल करा किंवा कर्माच्या लिंग वचन पुरुषामध्ये बदल करा, पण क्रियापदामध्ये बदल होत नाही. आणि ज्या वेळेला कर्ता आणि कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदल झाला तरी क्रियापदामध्ये जर बदल होत नसेल, त्याच्या स्वरूपात बदल होत नसेल, तर त्यावेळेला तो भावे प्रयोग असतो. आणि त्यावेळेला तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असतं. म्हणजे क्रियापदाचं रूप जे असतं ना ते तृतीय पुरुषी असतं, नपुंसकलिंगी असतं आणि एकवचनी असतं. त्यावेळेला भावे प्रयोग होतो. म्हणजे कर्ता आणि कर्म
यांच्या लिंग वचन पुरुषामध्ये बदल करूनही क्रियापदाच्या स्वरूपात बदल होत नाही, त्यावेळेला निश्चितच तो भावे प्रयोग असतो. हे नीट लक्षात घ्या. आता भावे प्रयोग कसा ओळखायचा? तुमच्यासमोर प्रश्न पडला असेल की हा भावे प्रयोग आहे, मग तो ओळखायचा कसा? म्हणून मग तो जो ओळखायचा असेल ना, तर त्यासाठी काही लक्षणं आपल्याला लक्षात घ्यावी लागणार आहेत. मग ती लक्षणं कोणती आहेत ती बघा. आता ती लक्षणं बघा. आता पहिलं, कर्त्याचं लिंग वचन व पुरुष बदलूनही क्रियापदाच्या रूपात बदल होत नाही. हे आपण व्याख्यामध्ये पण पाहिलं आहे की कर्त्याचं लिंग वचन पुरुष बदलून बघा तुम्ही, आणि ते बदललं आणि क्रियापदाच्या रूपात बदल होत नसेल म्हणजे तो कर्तरी प्रयोग नाही. दुसरं, मग आपण काय करतो? कर्त्याचे लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदल झाला नाही, मग आपण कोणाच्या लिंग वचन पुरुषामध्ये बदल करतो? कर्माच्या. कर्माच्या लिंग वचन व पुरुष बदलूनही क्रियापदाच्या स्वरूपात किंवा रूपात बदल होत नाही. कर्त्याचं लिंग वचन पुरुष बदलून पाहिलं आपण, तरी क्रियापदाच्या स्वरूपात बदल झाला नाही, मग आपण कर्माचं लिंग वचन पुरुष बदलून बघा. आणि जर कर्माचं सुद्धा लिंग वचन पुरुष बदलून बघितल्यानंतर जर क्रियापदाच्या रूपात बदल होत नसेल तर तो भावे प्रयोग असतो. कर्त्याला तृतीय चतुर्थीचे प्रत्यय असतात, आणि जो कर्ता जो असतो ना, तो त्याला तृतीय आणि चतुर्थीचे प्रत्यय असतात. म्हणजे तृतीयाचं माहिती आहे आपण, ने ये शी एक वचन आणि नि ही शी ई हे अनेक वचन, हे तृतीयाचे विभक्ती प्रत्यय आहेत. तर चतुर्थीचे स ला ते एक वचन, स ला ते, स ला ना ते हे अनेक वचन, ही प्रत्यय असतात. वाक्यातील सर्व क्रियापदे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी व एकवचनी असतात, आणि जे क्रियापद असतं ना ते नपुंसकलिंगी असतं. तृतीय पुरुषी असणं विशेष म्हणजे ते एकवचनी असतं. अशा प्रकारची लक्षणं जर तुम्हाला जर दिसलीत, लक्षात आलीत, तर समजून घ्यायचं की तो भावे प्रयोग आहे. एकदम साधं. म्हणजे काय? कर्ता आणि कर्माचं लिंग वचन पुरुष बदल करून पाहिल्यानंतर पण क्रियापदाचे लिंग वचन पुरुषामध्ये बदल होत नसला तर समजून घ्यायचं की तो भावे प्रयोग आहे. आता काय करू आपण, याची काही उदाहरणं बघूया आपण. म्हणजे उदाहरणं जर बघितली आपण तर तुम्हाला ते सगळं व्यवस्थित लक्षात येईल. आता कर्ता बदलून आपण पहिल्यांदा उदाहरणं बघूया आपण. आता कर्ता, गौरवने लवकर यावे. आता गौरव हा कर्ता आहे, पुल्लिंगी आहे. गौरवने लवकर यावे. आता ह्या वाक्यामध्ये गौरव हा कर्ता आहे, लवकर कर्म आहे, यावे क्रियापद आहे. आता कर्ता बदलून बघू आपण, कर्त्याचं लिंग वचन बदलून बघू. आता गौरव पुल्लिंगी आहे, आपण स्त्रीलिंगी घेऊया. मितालीने लवकर यावे. गौरवच्या ठिकाणी आपण लिंग बदललं, आपण स्त्रीलिंगी केलं आपण. मितालीने लवकर यावे, क्रियापदात बदल झाला का? यावेच आलं पुन्हा. आता त्याचं वचन बदलूया आपण. त्यांनी त्याला ईश्वर मानले, वचनामध्ये बदल केला. तरी त्यांनी त्याला ईश्वर मानले. आता वचन बदलून बघा किंवा पुरुष बदलून बघा. तिने त्याला ईश्वर मानले. म्हणजे लिंग बदलून बघा, वचन बदलून बघा आणि पुरुष बदलून बघा. आपण कर्त्याचं लिंग वचन पुरुष बदललं तरीसुद्धा क्रियापदाच्या रूपात बदल होत नाही. म्हणजे हा निश्चितच कर्तरी प्रयोग नाही. मग पुढे बघूया आपण. आता कर्म बदलून बघूया. आता जसं कर्त्याचं लिंग वचन पुरुष बदललं ना, क्रियापदाच्या रूपात बदल झाला नाही म्हणजे तो कर्तरी प्रयोग नाही आहे. मग आपण कर्माप्रमाणे बदलून बघूया. कर्माच्या लिंग वचन पुरुषामध्ये बदल करून बघूया. जर कर्माचे लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापदाच्या रूपात बदल झाला
तर कर्मणी प्रयोग असणार आहे. पण होतं का नाही आपण बघूया, उदाहरण तर बघूया, आपण उदाहरणाने आपण समजून घेऊया. गौरवने उशिरा यावे. आता इथे गौरव पुल्लिंगी आहे, उशिरा म्हणजे गौरव कर्ता आहे, उशिरा कर्म आहे, यावे क्रियापद आहे. गौरवने उशिरा यावे. आपण काय केलं आता मागच्या मिताली असं स्त्रीलिंगी केलं होतं. आता मिताली कर्त्याचं लिंग तर बदलूच आहे आपण, पण कर्म पण बदलूया. मितालीने लवकर यावे म्हणजे इथे गौरव पुल्लिंगी होतं, त्या ठिकाणी आपण स्त्रीलिंगी केलं मितालीने. उशिरा हे कर्म होतं, तरी यावे हेच क्रियापद आलं. आता उशिराचं कर्म बदलूया, मग लवकर केलं तरी क्रियापद काय आलं, यावे. म्हणजे गौरवने उशिरा यावे, मितालीने लवकर यावे म्हणजे कर्ता आणि कर्म ह्या दोघांमध्ये बदल करून पाहिला आपण लिंगामध्ये, पण तरीसुद्धा क्रियापदाच्या रूपामध्ये बदल होत नाही. त्यांनी तिला ईश्वर मानले, पुरुष बदलला आपण, तरी मानले बघा, आणि तिने त्यांना ईश्वर मानले म्हणजे लिंग आणि पुरुष दोघं बदललं तरीसुद्धा क्रियापद हे मानले असंच येतं. म्हणजे कर्त्याच्या लिंग वचन पुरुषामध्ये बदल केला तरी क्रियापदाच्या लिंग वचन पुरुषामध्ये बदल होत नाही. आता आपण कर्म बदलून पाहिलं, आपण ही ब क ड 4 उदाहरणं बघितली आपण, तरीसुद्धा कर्माच्या लिंग वचन पुरुषामध्ये बदल करूनही क्रियापदाच्या स्वरूपामध्ये बदल होत नाही. म्हणजे हा कर्मणी प्रयोग नाही. अगोदर कर्तरी प्रयोगाची उदाहरणं बघितली, तोही कर्तरी नाही, हे कर्मणी पण नाही. म्हणजेच कर्ता आणि कर्म यांच्यामध्ये बदल करूनही त्यामध्ये जर बदल होत नसेल तर तो निश्चितच भाव्य प्रयोग असतो. इतर काही उदाहरणं बघूया आपण आता अजून, म्हणजे तुम्हाला सविस्तर लक्षात येईल. आता इथे भरपूर उदाहरणं दिलेली आहेत, नीट समजून घ्या. आता एक एक वाक्य बघा. आता पहिलं वाक्य बघा, सैनिकाने शत्रूला सीमेवर रोखले. आता सैनिक कर्ता आहे, शत्रूला हे कर्म आहे, रोखले क्रियापद आहे. सैनिकाने पुल्लिंगी आहे, एक वचनी आहे. नंतर आपण त्यामध्ये बदल केला, सैनिकांनी केला बघा. सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले म्हणजे कर्त्याचं एक वचनी करता होता, तो अनेक वचनी केला आपण. जिथे सैनिकांनी होतं तिथे सैनिकांनी केलं. शत्रूला सीमेवर रोखले, क्रियापदाच्या रूपात बदल झाला आहे का, नाही. अगोदर पण रोखलेच आलं, नंतर पण रोखलेच आलं. पुन्हा बदल केला आपण त्या वाक्यामध्ये, सैनिकांनी शत्रूंना म्हणजे कर्म एक वचनी होतं तर अनेक वचनी केलं ते. सैनिकांनी शत्रूंना सीमेवर रोखले, तरीसुद्धा कर्म अनेक वचनी केलं आपण, त्याच्यात बदल केला तरीसुद्धा क्रियापदाचं रूप बदललं नाही. म्हणजे कर्त्याप्रमाणे बदललं नाही आणि कर्माप्रमाणे बदललं नाही. म्हणजे वाक्य कोणती आहेत, भाव्य प्रयोग आहेत. दुसरं उदाहरण बघा, त्याची पण 3 उदाहरणं दिली आहेत. श्रीधरने बैलांना बांधले. श्रीधरने कर्ता पुल्लिंगी आहे, बैलांना कर्म अनेक वचनी आहे, बांधले हे क्रियापद आहे. आता इथे काय केलं आहे, कर्ता स्त्रीलिंगी टाकला. सुमित्राने गायला बांधले, कर्ता स्त्रीलिंगी केला आपण, तरी क्रियापद काय आलं, बांधलेच आलं. म्हणजे क्रिया त्याच्या रूपात बदल झाला नाही. सविताने गायीला बांधले, इथे आपण लिंग बदलून पाहिलं तरीसुद्धा बदल झाला नाही. म्हणजे लिंग वचन पुरुष कर्त्याचं कर्माचं बदललं तरी बदल होत नाही. म्हणजे हे कोणत्या प्रयोगाची उदाहरणं असतील, निश्चितच भाव्य प्रयोगाची उदाहरणं आहेत. तिसरं उदाहरण बघा, रामाने रावणास मारले. रामाने रावणास मारले. रामाने हे कर्ता एकवचनी आहे, रावणास कर्म आहे, तो एकवचनी आहे, मारले काय क्रियापद आहे.
आता त्याच्यामध्ये बदल केला आपण, कर्त्याचं लिंग बदललं. रामाच्या ठिकाणी सीता केलं आपण. सीताने रावणास मारले. बघा, कर्त्याच्या लिंगामध्ये बदल केलं, रामाच्या ठिकाणी आपण सीता टाकली, तरीसुद्धा क्रियापदाचं रूप काय आलं? मारलेच आलं. आता आपण कर्मामध्ये बदल करू. रामाने चेटकिनीस मारले. आता रावणाच्या ठिकाणी रावण हे कर्म होतं, ते बदललं आपण, तिथे चेटकिन शब्द टाकला आपण. रामाने चेटकिनीस मारले, तरीसुद्धा क्रियापद काय आलं? मारलेच आलं. म्हणजे कर्ता आणि कर्म याच्या लिंग वचन पुरुषामध्ये बदल करूनही क्रियापदाच्या स्वरूपामध्ये बदल होत नाही. म्हणजेच तो कोणता प्रयोग असेल? भावे प्रयोग आहे. वडिलांनी संजयला शाळेत घातले. आता वडील हे कर्ता, संजय कर्म आणि शाळेत घातले काय? क्रियापद आहे. आता बदल केला आपण कर्त्यामध्ये. आईने संजयला शाळेत घातले. आता वडील पुल्लिंगी होतं, कर्त्याच्या लिंगामध्ये बदल केला आपण, आईने केला आपण. आईने संजयला शाळेत घातले, तरी क्रियापद काय आलं? घातलेच आलं. आता अजून बदल केला त्यामध्ये आपण. आता आपण कर्माच्या लिंगामध्ये बदल केला. वडिलांनी कविताला शाळेत घातले. जिथे संजय होता तिथे आता म्हणजे पुल्लिंगी होतं कर्म, ते स्त्रीलिंगी केलं आपण कविताला. वडिलांनी कविताला शाळेत घातले, तरी क्रियापद घातलेच आलं. म्हणजे कर्ता आणि कर्म यांच्या लिंग वचन आणि पुरुषामध्ये बदल केला तरीसुद्धा त्यामध्ये बदल होत नाही. म्हणजेच हा क्रियापदाच्या रूपात बदल होत नाही. आणि ज्या वेळेला कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या लिंग वचन पुरुषामध्ये बदल करूनही, कर्ता आणि कर्माच्या लिंग वचन पुरुषामध्ये बदल करूनही जर क्रियापदाच्या स्वरूपामध्ये बदल होत नाही, तर त्यावेळेला तो प्रकार कोणता असतो? भावे प्रयोग असतो. मित्रांनो, अगदी सोपी खूण लक्षात ठेवा. ज्या वेळेला कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे जर क्रियापद बदललं तर तो कर्तरी प्रयोग. ज्या वेळेला कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे जर क्रियापद बदललं, त्याच्या स्वरूपात बदल झाला, तर तो कर्मणी प्रयोग. आणि ज्या वेळेला कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन पुरुषामध्ये बदल करूनही क्रियापदाच्या स्वरूपामध्ये बदल होत नाही किंवा बदल होत नसतो, त्यावेळेला तो भावे प्रयोग असतो. मित्रांनो, थोडंसं तुम्हाला समजायला अवघड जाईल, पण त्यासाठी तुम्हाला ही सगळी लक्षणं, व्याख्या ही नीट समजून घ्यावी लागणार आहे आणि मग तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. तर आपण 2 भागांमध्ये प्रयोग हा नीट आपण समजून घेतला. प्रयोग म्हणजे नेमकं काय, त्याच्या विविध प्रकारची व्याख्या, प्रयोग समजून घेण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात त्या लक्षात घेतल्या. त्यानंतर आपण विभक्ती प्रत्यय, प्रत्यय म्हणजे काय, विभक्ती प्रत्यय त्याचा तक्ता जो होता, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन यांची एकवचन अनेक वचनामधली विभक्ती रूपं आपण बघितलीत. आणि नंतर कर्तरी प्रयोग आपण बघितला तो पहिल्या भागामध्ये. आणि आजच्या या दुसऱ्या भागामध्ये आपण उजळणी घेऊन पुन्हा आपण कर्मणी आणि भावे प्रयोग यांची व्याख्या, लक्षणं आणि त्याचप्रमाणे आपण उदाहरणंही बघितलेली आहेत. तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेलच. लक्षात घ्या, नीट वाचा, पुस्तकामध्ये उदाहरणं बघा, त्याची लक्षणं लक्षात घ्या, हळूहळूपणे जा, तुम्हाला नीट लक्षात येईलच. तुम्हाला हे सगळं लक्षात आलं असेल असं मी गृहीत धरतो. यावर आधारित गुगल फॉर्मवर तुम्हाला कृतीपत्रिका दिली जाईल. ती कृतीपत्रिका नीट व्यवस्थित वाचा, समजून घ्या, एक एक वाक्यातलं कर्ता, कर्म, क्रियापद समजून घ्या, त्यात बदल करून बघत चला. पहिले कर्त्यामध्ये करून बघा, नंतर कर्मामध्ये करून बघा. ज्यावेळेस बदल दोघांपैकी झाला क्रियापदाच्या रूपात, मग समजा कर्त्याप्रमाणे झालं तर कर्तरी, कर्माप्रमाणे झालं क्रियापदात बदल तर कर्मणी, आणि दोघांमध्ये बदल करून नाही झाला तर तो भावे प्रयोग. तर तो गुगल फॉर्मवर जी तुम्हाला प्रश्नपत्रिका दिली जाईल ती सोडवा, आणि म्हणजे तुम्हाला
लक्षात येईल. जे काय आवश्यक वाटलं तर तसं मला प्रश्न विचारलं तरी चालेल. तुम्हाला सगळा भाग समजला असेल असं मी गृहीत धरतो. तुम्ही जे मला या ऑनलाईन तासिकेसाठी सहकार्य केलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. धन्यवाद मित्रांनो.